हा असं. एका गाडीत किती टन बसतो साधारण ऊस? माल आणण्यावर येते. कोणी 2 टन आणतो, कोणी 3 टन आणतो, कोणी 4 टन आणतो, कोणी 5 टन आणतो. म्हणजे बैलावर हिशोब. जसे बैल आहेत तसं जसं वजन. बैल तसं माल. 1500 रुपये उचल घेतली होती. हा 1500 रुपये. आणि किती दिवस तोडला 1500 रुपयात? 1500 रुपये 6 महिने ऊस तोडला. पहिलं पैसा नव्हता पण दिवस चांगले होते. दिवस चांगले होते. आता पैसा असून दिवस चांगले नाही. हा 6वी 7वी झाली की लागली नोकरी. लगेच नोकरी लागायची. हा. कुठं होती शाळा? गडावर. गडावर आपल्या भगवानगडावर शाळा भरायची. गडावर शाळा भरायची. शाळा कितीपर्यंत शिकले? दुसरी. दुसरीच फक्त? दुसरी. कुठं होती शाळा? गडावर. गडावर आपल्या भगवानगडावर शाळा भरायची. गडावर शाळा भरायची. अरे बाबाच्या याच्यामध्ये. भीमसिंग महाराजांच्या काळात त्याच्या म्हणायचं. काळात. कितीपर्यंत शाळा होती गडावर? 4थी पर्यंत. 4थी पर्यंत? मग समज 4थी झाला नोकरी लागत होती पहिली? 6वी 7वी झाली की लागली नोकरी. लगेच नोकरी लागायची. हा. आता तुमची दुसरी झाली तर कुठं तुम्हाला करता आली असते का नोकरी? शिकलो असतं तर करता आली असतील. शिकलोच नाही ना आम्ही. हां दुसरी कंप्लीट नाही केली का? दुसरी केली. 5 झालते? दुसरी पास आहे. हां आणि दुसरी तिसरीत बसलून गेलो कोकणाला पळून. कोळशाच्या कोळशा धंद्याला. धंद्याला. हां पैसा म्हणजे सगळं होतं पहिलं. पहिलं पैसा नव्हता पण दिवस चांगले होते. दिवस चांगले होते. आता पैसा असून दिवस चांगले नाही. हां असं आहे. पैसा आहे तर आता शिक्षणाचं महत्त्व लय वाढलं. आता पहिलं शिक्षणाचं महत्त्व वाढलं. पहिलं शिक्षण नव्हतंच. हां हा शिकायचं म्हणजे मनी ध्यानीच नव्हतं आपलं. पोरं काय करतात तुमचे? ऊस तोडी. हां ऊस तोडी. ऊसच तोडीत आहेत का? हा. हां ऊस तोडीचा धंदा पहिला परवडायचा का आता परवडतो? म्हणजे कोणाला आताही पडतं पहिलाही पडतं. लोक ह्याच्या काळाने आताही पडतं पहिलाही पडत होतं. हां असं आहे. पहिला पैसा नव्हता पण ते परवडत होता. हां आता महागाई जास्त तर पैसा जास्त आहे आता. हां पहिला महागाई नव्हती पैसा कमी होता. हां एकूण एकच आहे. काही फरक नाही त्याच्यात. हां पण धंदा कष्टाचा आहे, धंदा कष्टाचा आहे. सोपा नाही. सोपा नाही धंदा. बरं ते ऊस तोडीचं कसं आहे नेमकं? पहाटे किती वाजता उठावं लागतं? पाट कोणी 1लाही जातात, कोणी 2लाही जातात, हां कोणी सकाळी 8-9लाही जातात. म्हणजे 2 वाजता उठून तोडायला चालू करायचं. 2 मोटर टायर बैलगाड्याला असले की 2 वाजता चालू करायचं थोडा. तोडायचं भरायचं भरायचं. 6 वाजता भरती. 6 वाजता टायर गाड्या भरते. हां लगेच निघायचं कारखान्याला. लगेच निघायचं कारखान्यावर. मग कारखान्याला लाईनला लावून खाली करायची. लाईन लावून खाली करायचं. मग किती वाजता खाली होती गाडी? ते कधी जसं येईन नंबर येईन तसं. म्हणजे दुपारी 12-1? दुपारी संध्याकाळ पोतर कधी रातचे 12-1लाही खाली होत असती. अरे बापरे. कधी 2लाही खाली होती, कधी 5च्यालाही खाली होत असती नंबरवर. तर दिवसभर तिथंच. रातभर दिवसभर काम करायचं, रातभर जागायचं. हां असं आहे. हा. मग नंबरला गाडी लावल्यावर झोपायचं. हा झोपायचं. आला नंबर का उठायचं. हां आणि द्यायचं पुढं. अजून झोपून अजून पुढं हलवत चालायचं पुढं. हां असं आहे. आणि मग परत रिकामी झाली का नंबर येऊन मग तिथं गाड्याचं नाव वगैरे लिहून घेतात का खाली झाल्यावर? हा किती वजन, कोणाची गाडी आहे? नंबर असते ना त्याला गाड्यांना? हा कोणाचं किती टन आलं बा हां असं. एका गाडीत किती टन बसतो साधारण ऊस? माल आणण्यावर येते. कोणी 2 टन आणतो, कोणी 3 टन आणतो, कोणी 4 टन आणतो, कोणी 5 टन आणतो. म्हणजे बैलावर हिशोब. जसे बैल आहेत तसं जसं वजन. बैल तसा माल. हां असं आहे. पहिले किती उचल असायची पहिली? पहिली का? पहिली कुठे उचल होती? पहिली आम्ही सुरुवात केली 1500 रुपये उचल घेतली होती. हां 1500 रुपये. आणि किती दिवस तोडला 1500 रुपयात? 1500 रुपये 6 महिने ऊस तोडला. त्यातून काहीतरी 1000-1 रुपयाचं काम झालं. 400-500 रुपये बाकी राहिले. 1000 रुपयाचं काम झालं फक्त? हा 500 तुमच्याकडे फिरले? 500 रुपये आमच्याकडेच फिरले. हां मग ते पुढच्या वर्षी परत? म्हणजे 10,000 फिटले, 15,000 उचलले मधून 10 फिटले. 4-5 हजार अजून राहिले आपल्याकडे. हां 15,000 घेतले होते. हा म्हणजे असं. हां हा 5,000 फिरले मग ते पुढच्या वर्षी फेडायचे. पुढच्या वर्षी पडायचे. आणि आता 3 आणि 4 लाख रुपये झाले. त्याच्यातून काय लाख 1.25 लाख रुपये फिटतात. राहिले अजून बाकी बोकांडी. हां त्या पैशाला व्याज नसतं ना पण? हा बिनव्याजी पैसा वापरायचा. बिनव्याजी. म्हणजे 1 वर्षात आता 3 वर्ष खातो ना. हा. 3 वर्ष त्याला फेडावं लागते. हां असं आहे. पण आताचे कोयते इमानदार आहेत का? आताच नाही ना कोयते एवढे इमानदार. पहिले इमानदार होते, आताच लोक इमानदार नाहीये. हां पहिले एकच मुकादम धरायचे. एकच मुकादम. आता दोघं कोण? आता 17 मुकादम आले. ह्याच्या मागून त्याच्या मागून त्याच्या मागून त्याच्या मागून हां असं चाललंय आता. आता शब्द पाळीत नाहीत लोक. हा कोण नाही ना पाळीत. पहिलं लोक नाही राहिले. दोघांकडून पैसे घेतात. दोघा कोणी घेते तिघा कोणी घेते आता. हां आणि मग कोट पळून जायचं, कोणाचे खाली जायचं? एका वागत जायचं. जायचं. 2 राहिले असेच. हां त्याला देणं घेणं मग इमानदारी राहिली नाही दिले, आता. कोणी दिले कोणी नाही राहिले. बुडाले. हां
असं आहे. इमानदारी नाही म्हणायचं. हा असं आहे. भीमसिंग महाराज यायचे का आपल्या इथं? भीमसिंग महाराज तांड्यावर यायचे का? येत होते ते. येत होते. हा कोणाच्या घरी असायचे? घरी नाही असायचं मग? त्याचा वावर होता ह्यो सगळं हे गडाचं वावर आहे, गडच वावर. तिथे येऊन बसायचे. हा त्यांच्यासोबत घोडा असायचा, घोडा असायचा त्याच्या जागेवर. घोड्यावर बसून यायचे ना. घोड्यावर बसून यायचे ते. बरं गावाचं असं कोणी प्रतिष्ठित पहिल्यापासून आहे का मोठा माणूस? आता होते ना. होते का पहिले? हा म्हणजे लोक त्यांचं ऐकायचे, हा हरशीट होतं दगडूशीट होते. हम्म. त्यांच्या शब्दाच पुढे नाही लोक. हा पहिलं ते तंटे मिटवायला असायचे म्हणायचं. हा तंटे मिटवला कोणाचं काय झालं बा. हा पहिलं पोलीस स्टेशनची पायरी चढायची गरज नव्हती. पोलीस पाटील होते तेवढेच. हा नाही, पण गावातले प्रतिष्ठित लोक हा शब्द शब्द पाळायचे. शब्द पाळायचे लोक त्यांचे. मनला की ऐकायचं बा. हा तसे आता ऐकत नाही ना कोण. आता मनाचीच तारा. मनाचीच आता मनाची झाली.